नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या फॅक्टवरला या चॅनलवर। या चॅनलवर तुम्हाला बालभारतीच्या जुन्या पुस्तकांची जत्रा पाहायला मिळेल। मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। तुम्हाला जुन्या आठवणी रमता यावं याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो। तर तुम्ही प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बालभारतीच्या जुन्या पुस्तकातील इयत्ता तिसरीतील धडा शाब्बास माझा पुता। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जितूचे बाबा आणि त्यांचे मित्र मोठी नाव घेऊन मासे पकडायला समुद्रात दूरवर जात असत आणि 2 दिवसांनी परत येत असत। ते आले की जितूला त्यांच्याबरोबर खूप काम करावे लागत असे। त्यांनी आणलेले मासे जाळ्यातून बाहेर काढणे, टोपलीत भरणे, मोजणे आणि मग मासे विकायला आई बरोबर बाजारात जाणे। बाबांबरोबर काम करायला आई बरोबर बाजारात जायला जितूला खूप आवडायचे। जितू पटापट मासे मोजायचा तेव्हा बाबा अंगणात बसून जितूकडे कौतुकाने पाहत राहायचे। आज मात्र जितूला काम नव्हते। त्यांनी आणि त्याच्या मित्रांनी समुद्रावर सगळा दिवस घालवायचा, खूप मजा करायची असे ठरवले होते। जितूच्या आईने शिदोरी तयार करून दिली। जितू आपली शिदोरी घेऊन समुद्रावर आला तेव्हा सकाळची वेळ होती। गारगार वारा अंगाला लागत होता। जितू अगदी आनंदात होता। अजून कोणी मित्र आले नव्हते। तो समुद्राच्या लाटांकडे आणि त्याच्या फेसाकडे पाहत होता। कितीही दूरवर पाहिले तरी समुद्र आपला हायच हाय, पाणीच पाणी अगदी क्षितिजापर्यंत। जितू वाढत बसल्या ठिकाणी पिशवीतील एक एक शंख आपल्या भोवताली वाढत तो मांडू लागला। छोटे मोठे लाल, काळे, टोकदार, रंगीत असे खूप शंख जितूकडे होते। वेगवेगळे आणि रंगबिरंगी शिंपले सुद्धा जितूचा हा खजिना, त्याचा अगदी जीव की प्राण होता। सुंदर सुंदर शंख शिंपले गोळा करणे हा त्या जितूचा छंदच। जरा वेळ मिळाला की तो लगेच समुद्रावर जायचा आणि वाळूतले शंख शिंपले गोळा करायचा। त्याच्या सगळ्या मित्रांपेक्षा त्याच्याकडे जास्त शंख शिंपले होते। हळूहळू त्याचे सगळे मित्र आले, मन्नूही आला होता आणि मग गप्पा गोष्टींना खूप रंगत चढले। वाळूचे किल्ले करता करता किती वेळ गेला ते त्यांना कळले सुद्धा नाही। अचानक सगळ्यांनी भुंग्याचा आवाज ऐकला। ती वादळाची सूचना होती। जितूचे बाबा आपल्या साथीदारांबरोबर मासे पकडायला गेलेले होते। त्यांना जाऊन तासभर होऊन गेला होता। आता काय करावे, त्यांना परत कसे बोलवावे? सगळ्या बायका, म्हातारे लोक किनाऱ्यावर जमले। सर्वजण काळजीत पडले। सगळे लोक ओरडून ओरडून समुद्रावर गेलेल्या कोड्यांना हातवारे करून बोलवू लागले। वादळात आपले बाबा सापडणार या भीतीने जितू बेचैन झाला। काय करावे हे त्याला सुचेना। कोणता तरी धोक्याचा लाल बावटा त्यांना दिसायला हवा, म्हणजे ते नावा परत फिरवतील असा विचार त्याच्या मनात आला। त्याला कल्पना सुचली। तो धावत धावत घरी गेला। आईची लाल साडी घेऊन पडत आला। किनाऱ्यावरच्या छोट्या डोंगीत त्याने उडी मारली। डोंगीवरच्या लांब बांबूला ती साडी बांधली। तो बांबू उंच उभा गेला। मन्नूनेही डोंगीत उडी मारली आणि ती डोंगी समुद्रात लोटली। वळले जोराजोराने मारत ते समुद्रात निघाले। समुद्रात दूरवर गेलेल्या नावांवरच्या कोड्यांनी जितूच्या डोंगीवरचा हा धोक्याचा इशारा पाहिला आणि नावा परत फिरवल्या। जितू आणि मन्नूनेही आपली डोंगी किनाऱ्याच्या दिशेने परत फिरवली। आता वारा खूप वेगाने वाहू लागला। समुद्राच्या लाटा अधिकच वेगाने येऊ लागल्या। समुद्र खवळला होता। त्या मोठ्या मोठ्या लाटांमधून डोंगी वल्लवणे कठीण जात होते। मन्नूचे आणि जितूचे हात दुखून आले। शेवटी ते कसे बसे किनाऱ्यावर पोहोचले। तेव्हा लोकांनी पुढे येऊन त्यांची डोंगी नांगराला बांधली। जितू या श्रमाने अर्धवट बेशुद्ध झाला होता। जितू शुद्धीवर आला तेव्हा त्याचे बाबा त्याला प्रेमाने कुरवाडून डोळ्यातून पाणी आणून म्हणाले, शाब्बास माझा पुता। चला तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद।